लग्नाचा दिवस म्हणजे त्या दिवशी ब्राईड किंवा ग्रूम किंवा नवरा किंवा नवरी ही ही लोक खास असतात, स्पेशल असतात, म्हणजे आपण त्याला सेलिब्रिटी असं म्हणू. आणि मग त्यामुळे त्यांचा मेकअप सुद्धा तसा काही वेगळा असेल नाही का. तर एक नॉर्मल मेकअप आणि ब्रायडल मेकअप यामध्ये काय फरक आहे किंवा ब्रायडल मेकअपची काय वैशिष्ट्य आहेत? ब्रायडल मेकअपमध्ये आपण सगळ्यात आधी ब्रायडल मेकअपमध्ये आपण ब्राईडचा जो नॅचरल फीचर्स आहेत त्याला एन्हान्स करायचं. म्हणजे आय फील की ब्राईड जी आहे ती 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 तशीच दिसली पाहिजे. फक्त तिचे जे नॅचरल फीचर्स असतात, कोणाला गॉड गिफ्टेड आईज सुंदर भेटतात, कोणाला लिप्स असतात, कोणाचे फेशियल फीचर्स जॉ लाईन एकदम सुंदर असेल, त्याला आपण एन्हान्स करून ब्राईडच्या कॉस्ट्युमच्या अकॉर्डिंग तिला सुंदर बनवू शकतो. इट्स नॉट लाईक की तिचं काहीतरी फीचरच चेंज करून ती काहीतरी वेगळी दिसली पाहिजे. जेव्हा तुम्हाला कॉम्प्लिमेंट भेटते ब्राईडच्या दिवशी की तू काहीतरी वेगळी दिसत आहेस आज, मेकअप बिघडलेला असतो सर त्या दिवशी, अच्छा. आणि तू खूप सुंदर दिसतेस ग, मेकअप सक्सेसफुल असतो. ह्या दोन ऍस्पेक्ट आहेत. म्हणजे हेच वैशिष्ट्य आहे एका आर्टिस्टचं. तुम्ही तिचे फीचर्स चेंज न करता तिला तिच्याच फीचर्समध्ये एन्हान्स करून सुंदर बनवलात तर दॅट इज युअर स्किल. हे असं तुमचं स्किल असतं. आणि नॉर्मल नॉर्मल मेकअपमध्ये तर तुम्ही घरी पण रेडी होता, आणि ब्रायडल मेकअपमध्ये इट्स ऑल अबाउट त्या आर्टिस्टचं टेक्निक्स, प्रॉडक्ट आणि त्याच्या कामामधलं जे एक एक्सपर्टिझम, त्याच्यामध्ये व्हॅरिएशन डेफिनेटली तुम्हाला मिळतं की तुम्ही घरी पण रेडी होता आणि तुम्ही ब्रायडल मेकअप म्हणजे आर्टिस्ट थ्रू पण रेडी होता. तर आहे डिफरन्स डेफिनेटली. कारण तुमच्या स्किनवर ज्या काही गोष्टी आम्हाला वर्क कराव्या लागतात, कोणाला डार्क सर्कल्स असतात, कोणाला पिगमेंटेशन प्रॉब्लेम आहे, कोणाला पिंपल्स आहे, तर तुम्ही त्या गोष्टीचं तुम्हाला त्याचं नॉलेज असेल घरी, देन ओनली तुम्ही त्याचं प्रॉपर मेकअप करू शकता. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आर्टिस्ट गाईड करून चेंज होत जातात ह्या गोष्टी. मग भरपूर गोष्टी याच्यात आहेत, इन्क्लुडेड आहेत. किती प्रकारचे पॅकेजेस असतात? पार्टी मेकअपसाठी सायडर्सचे 3 पॅकेजेस असतात. सिल्वर, गोल्डन, प्लॅटिनम. आणि ब्राईडचे सुद्धा 3 पॅकेजेस असतात, सिल्वर, गोल्डन, प्लॅटिनम, असे 3 पॅकेजेस असतात. काय असतात ते पॅकेजेस? पॅकेजेसमध्ये डिफरन्स हा असतो की प्रॉडक्ट्स एकतर आता कसं आहे, मेकअपमध्ये खूप सारे ब्रँड्स आहेत. फ्रॉम मॅक कॉस्मॅटिक्स टू हुडा, बॉबी ब्राऊन, नार्स, असे सगळे हाय एंड प्रॉडक्ट्स, शार्लेट tilbury, असे हाय एंड प्रॉडक्ट्स आहेत. तर त्याची जी रेंज असेल, म्हणजे प्राइस रेंज असते, त्याच्या अकॉर्डिंग आपण पॅकेजेस सेट करतो. फॉर एन एक्झाम्पल, एक 3000चं प्रॉडक्ट आहे, तर तुम्ही एक सिल्वरमध्ये ठेवाल. 5000चं आहे, तुम्ही गोल्डमध्ये ठेवाल. 7000चं काही प्रॉडक्ट आहे, तुम्ही प्लॅटिनममध्ये ठेवाल. इट्स व्हेरी इझी ना सर, की 100 रुपयाचं पण फेशियल असतं आणि 1000 रुपयाचंही फेशियल असतं. रिझल्ट तुमच्या समोर असतो. जेवढं हायर पॅकेजमध्ये प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत जाल, तेवढी फिनिशिंग तुम्हाला नॅचरल मिळते. सो इट्स नॉट लाईक की कमी मेकअप म्हणजे कमी पैसे, जास्त मेकअप म्हणजे जास्त पैसे. इट्स नॉट. इट्स ऑल अबाउट एक्सपर्टिझम. त्या आर्टिस्टचं एक्सपर्टिझम, त्यांनी इन्व्हेस्ट केलेला त्यांचा टाईम, त्यांच्या स्किल डेव्हलप करण्यासाठी त्यांचा केलेला टाईम, आणि सगळंच पूर्ण त्याच्या अकॉर्डिंग ते पॅकेजेस प्रत्येक आर्टिस्ट सेट करत जातो. आणि कस्टमाइज पण करतात काही आर्टिस्ट. फॉर एन एक्झाम्पल, मी तर करतेच. ॲज पर ब्राईडचं एक बजेट असतं, 20-25 वॉट एव्हर इट मे बी. तर त्यांचं बजेट पण सेट करून त्यांच्या रिक्वायरमेंट्सला हे करून, कन्सिडर करून आपण त्यांच्यासाठी एक लुक फायनलाइज करतो. तर ह्या गोष्टी पण लोकांना माहिती नसतात की अच्छा ठीक आहे, साडी घेतली आहे, मेकअप केलाय आणि सॉर्टेड आहे, लग्नाला उभं आहे. आज सर ती कन्सेप्ट कम्प्लिटली डिफरंट आहे. तुम्ही कन्सल्टसाठी येता, एक डॉक्टरला जसं तुम्ही एक कन्सल्टसाठी येता, म्हणजे बिफोर एनी ट्रीटमेंट तुम्ही अंडरगो त्याच्यासाठी असता, तसंच आर्टिस्टचं काम झालेलं आहे. आज ब्राईड येते, सगळ्यात पहिल्यांदा ब्राईड येते, ब्राईड बोलते की ताई मला असं हवंय, मॅम मला असा मेकअप हवाय, त्याचे चार्जेस काय आहे, तुम्ही मेकअप कसा करणार, मला हे हवं आहे. बिफोर कोणाकडनं कोणी मेकअप केलेला असेल तर मला हे इश्यू झाला, मला घाम आला होता, मला असं झालं होतं,
मला ही गोष्ट नाही आवडली. सो या गोष्टी मला माझ्या लग्नाच्या दिवशी टाळायच्या आहेत. तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही मेकअप करणार का? तुम्ही ट्रायल देणार का? ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या फोनवर और भेटून डिस्कस होतात. मग त्याच्यानुसार ब्राईडला गाईड केलं जातं आणि ब्राईडचं मग सगळ्या गोष्टी करून एक पॅकेज फायनल होतं आणि ब्राईड बुक करते. हा फर्स्ट ॲस्पेक्ट झाला. सेकंडली ब्राईडची शॉपिंग होते. ब्राईड परत भेटायला येते आणि ब्राईड परत भेटून मग परत त्यांचं लुक फायनलाइज होतं. आणि थर्डली आम्ही व्हेन्यूवर भेटतो. अशा 2 भेटीनंतर एक ब्राईडचा फायनल लुक त्या दिवशी वेडिंगच्या दिवशी पाहायला मिळतो सर. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.